महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। त्र्यंबकेश्वरमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई। परराज्यातील महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 ने धडक कारवाई केली। या कारवाईत 49 बॉक्स विदेशी मद्यसाठ्यासह बोलेरो पिकअप वाहन, मोबाईल असा एकूण 15,05,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 23 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आंबोली हरसूल रोडवरील कमडीचीवाडी आंबोली शिवार तालुका त्र्यंबकेश्वर येथे शासकीय आश्रम शाळेसमोर वाहन तपासणीचा सापळा रचला। यावेळी गुजरात पासिंगच्या GJ 26 T 7212 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली। वाहनाच्या ट्रॉलीच्या वरच्या भागावर ताडपत्री लावण्यात आली होती। तपासणी दरम्यान वाहनात तयार करण्यात आलेला चोर कप्पा आढळून आला। या चोर कप्प्यात खाकी व काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये दमन दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेला मात्र महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आलाय। या प्रकरणी अनवर अल्लानूर सय्यद वय 32 राहणार हाथरस उत्तर प्रदेश सध्या गुजरात याच्यासह त्याचे ज्ञात अज्ञात साथीदाराविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत तसेच जवान दीपक आवाड, अमित गांगुर्डे, सागर पवार, संदीप देशमुख, मुस्तफा तडवी व महिला जवान अनिता भांडे यांच्या पथकाने केली। पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत करीत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।